आज तारीख आहे 28. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. ते कर्जाचे नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा. जणू काय ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते. म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली. आज तारीख आहे 28. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. ते कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित पवार काय म्हणाले? राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखं नाही म्हटले का रे? राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही. अरे चोरावं, तुम्हाला शेतकऱ्याचं कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते. मला वाटतं की वर्षभरामध्ये 8वा वेतन आयोग मंजूर करणार आहे. त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला? आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला, त्यांनी काय मोर्चे काढले होते? 25% वाढला का नाही? मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत. भीती घालायला चालू करा, त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही. पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही. मग आता कसं व्हावं? अजित पवारांना तुमचं कर्जाचं नाव सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही. परवाची गंमत सांगतो, ते कोल्हापुरातच तसं बोलले. काय राज्याची परिस्थिती नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा. जणू काय ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते. आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे. आता अजितदादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं 4 दिवस मुदत देते आपल्याला. 28 मार्चला कोल्हापूरला आणि मग 31 तारखेच्या आत कर्ज भरा, माफ होणार नाही.